नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे. अमावस्येनंतरचा काळ अनेक भक्त नव्या संकल्पाचा, आत्मपरीक्षणाचा आणि सकारात्मक बदलाचा काळ मानतात. या दिवसामध्ये श्रद्धा, संयम आणि चांगल्या सवयींचा स्वीकार केल्याने मन अधिक शांत राहू शकते आणि जीवनात निर्णय अधिक विचारपूर्वक घेण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, प्रत्येक राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की त्या काळात संयम, प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य निर्णय यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची ताकद असते. पण कधी कधी घाईघाईने घेतलेले निर्णय राग किंवा आत्मविश्वास अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे अमावस्येनंतरचा हा काळ स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा आणि आपल्या कृतींचा विचार करण्याचा मानला जातो. या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अनेक भक्त श्रद्धेने पाळतात. या गोष्टी कोणत्याही प्रकारची हमी किंवा भविष्याची निश्चित घटना सांगत नाहीत, परंतु सकारात्मक विचार, आध्यात्मिक शिस्त आणि विवेक यांना बळकटी देण्याचा संदेश देतात. सकाळी ईश्वराचे स्मरण करणे, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे, कुटुंबियांचा आदर करणे, अनावश्यक वाद टाळणे, आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे आणि मनात कृतज्ञतेची भावना ठेवणे या सवयी जीवन अधिक संतुलित बनवू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण सिंह राशीसाठी या 7 गोष्टींचे महत्त्व, त्यामागील पारंपरिक विचार आणि त्यांचा दैनंदिन जीवनात सकारात्मक उपयोग कसा करता येईल हे सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुमची श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, आता आपण त्या 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अनेक भक्त परंपरेने आणि श्रद्धेने पाळतात. या गोष्टींचा उद्देश भीती निर्माण करणे नसून जीवनात शिस्त, सकारात्मक आणि मनशांती वाढवणे हा आहे. पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. सकाळी उठल्यानंतर आपल्या आराध्य देवतेची किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. काही मिनिटे प्रार्थना किंवा ध्यान केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते आणि दिवसातील निर्णय अधिक शांतपणे घेता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे राग आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा. सिंह राशीच्या व्यक्ती आत्मविश्वासू असतात, पण कधी कधी उतावळेपणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. भारतीय परंपरेत हे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील नाती अधिक दृढ होतात आणि घरातील वातावरणही आनंदी राहते. चौथी गोष्ट म्हणजे अनावश्यक वाद, कटू बोलणे आणि नकारात्मक चर्चा टाळा. प्रत्येक वाद जिंकणे आवश्यक नसते. अनेक वेळा शांतता राखणे अधिक हिताचे ठरते. पाचवी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. दान म्हणजे फक्त पैशाचे नसते. एखाद्याला वेळ देणे, अन्न देणे किंवा प्रोत्साहन देणे ही तितकेच महत्त्वाचे असते. सहावी गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोणतेही कर्ज, गुंतवणूक किंवा मोठा खर्च करण्यापूर्वी नीट विचार करा. संयम आणि नियोजन भविष्यातील अनेक अडचणी टाळू शकतात. सातवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. राशी मार्गदर्शन देऊ शकते, पण तुमचे भविष्य तुमचे निर्णय, मेहनत आणि प्रामाणिकता घडवतात. म्हणून प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून स्वीकारा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. मित्रांनो, या 7 गोष्टी या कोणत्याही चमत्काराची हमी देत नाहीत, मात्र श्रद्धा, शिस्त, संयम आणि चांगले कर्म या सवयी तुमच्या जीवनात आत्मविश्वास, मनशांती आणि सकारात्मकता वाढवू शकतात. मित्रांनो, पुढे सांगितले जाणाऱ्या प्रत्येक मुद्द्याकडे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐका. या गोष्टी परंपरा, श्रद्धा आणि अनेक भक्तांच्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शन म्हणून पाहाव्यात,
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य, परिस्थिती आणि निर्णय वेगळे असू शकतात. त्यामुळे या गोष्टी अंधविश्वास म्हणून नव्हे तर सकारात्मक जीवनशैलीची प्रेरणा म्हणून स्वीकारा. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता असते. योग्य वेळी संयम, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा आधार घेतला तर अनेक अडथळ्यांवर मात करता येते. काही वेळा छोट्या चुका मोठ्या अडचणींचे कारण ठरू शकतात. म्हणूनच पुढे सांगितलेल्या 7 गोष्टी लक्षात ठेवणे अनेक भक्त उपयुक्त मानतात. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायचं विसरू नका. मित्रांनो, आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दिवसाची सुरुवात शांत मनाने करायचे. सकाळी उठल्यानंतर आपल्या आराध्य देवतेची किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे. काही मिनिटं प्रार्थना, ध्यान, साधना करायची. दुसरी गोष्ट, राग आणि घाईघाईने निर्णय घ्यायचं टाळायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठांचा आदर करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. परंपरेत, भारतीय परंपरेत हे शुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबातील नाते अधिक दृढ होतात आणि घरातील वातावरण आनंदी राहते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चौथी गोष्ट म्हणजे अनावश्यक वाद, कटू बोलणे आणि नकारात्मक चर्चा टाळणे. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वाद जिंकणे आवश्यक नसते. प्रत्येक वेळी शांतता राखणे अधिक हिताचे ठरते. मित्रांनो, पाचवी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची, दान करायचंय, अन्नदान करायचंय, दान धर्म करायचा आहे, जेणेकरून त्यांचा शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील, तुम्हाला पुण्य लाभेल. मित्रांनो, एखाद्याला वेळ देणे, अन्न देणे किंवा प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आणि 6वी गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगायची. कोणतेही कर्ज, गुंतवणूक किंवा मोठा खर्च करण्यापूर्वी नीट विचार करा. संयम आणि नियोजन भविष्यातील अनेक अडचणी टाळू शकतात. 7वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. मित्रांनो, राशी ही मार्गदर्शन देऊ शकते, पण तुमचे भविष्य तुमचे निर्णय, मेहनत आणि प्रामाणिकपणा घडवतात. म्हणून प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून स्वीकारा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. मित्रांनो, या 7 गोष्टी या कोणत्याही चमत्काराची हमी देत नाहीत, मात्र श्रद्धा, शिस्त, संयम आणि चांगले कर्म या सवयी तुमच्या जीवनात आत्मविश्वास, मनशांती आणि सकारात्मकता वाढवू शकतात. म्हणून या गोष्टी प्रेरणा म्हणून स्वीकारा आणि आपल्या दैनंदिन जीवनात शक्य तितक्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आता पुढे सांगितलेल्या जाणाऱ्या प्रत्येक मुद्द्याकडे शांतपणे लक्ष द्या. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता असते. योग्य वेळी संयम, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा आधार घेतला तर अनेक अडथळ्यांवर मात करता येते. काही वेळा छोट्या चुका मोठ्या अडचणींचे कारण ठरू शकतात. म्हणूनच पुढे सांगितलेल्या 7 गोष्टी लक्षात ठेवून त्या आचरणात आणायच्या आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, पण कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या अपेक्षा काय ते पण नक्की लिहा. कोणत्या राशीवर पुढील व्हिडिओ बनवू ते पण नक्की लिहा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या आध्यात्मिक राशी भविष्य सांगणाऱ्या विशेष व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.